हॅलो, आज आम्ही आलेलो आहे पवना लेक कॅम्पेनला. आमच्या सोबत आहे उषा. ही उषा ही नम्रताची मैत्रीण आहे आणि हे आहेत दीपकराव, त्यांचे मिस्टर आहेत. आणि हा आहे देवांश, त्यांचा मुलगा. हाय कर देवांश, हाय कर. आणि हा आहे वेदांत, हा तर काय तुम्हाला माहितच आहे. आणि आमच्या कॅम्पेन पॉइंटचं नाव आहे, थांबा आता तुम्हाला दाखवतो सगळं बॅक कॅमेरानं. पिक अँड फाइंड, म्हणजे इंग्रजीत काय मराठीत काय अर्थ होतो त्याचा? फाइंड म्हणजे शोधा, पिकचं नाही माहिती. तर धरा आणि शोधा. आणि अशा प्रकारे इथं आपण आलेलो आहे. आणि हे मांजर लय भारी आहे बरं का. हे मांजर लय आवडलेलं आहे मला. बघ रे इकडे बाबा, सुस्तावलंय. देवांश चांगलं आहे का मांजर? आणि ह्या कॅम्पिंगच्या केअरटेकर आहेत मॅडम. मॅडम काय नाव तुमचं? ओनर सॉरी ओनर आहेत मॅडम. आमचं युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला घेतलं आमच्या चॅनल मध्ये. ओके चला या. अशा प्रकारे आपण चाललेलो आहे आता टेंट कडे. ओके, वा अशा प्रकारे टेंट खूप छान आहे. वा खूप छान टेंट टाकलेले आहेत. वा हा एक फॅमिली सेक्शन आहे आणि ओके. पण हे 2-2 पर्सन आले टेंट राहिले. ओके, तर मग तुम्ही हे घ्याल, कारण की बेबीज आहेत ना तुमच्यासोबत. हो 3-3 पर्सन वाले टेंट मध्ये स्पेशल. हे 3 पर्सनचं आहे का? पाणी तर पुढे जात राहतं सर. बाकी डॅम कडे तुम्ही एका दिवसात थोडं पाणी जमा नाही हे जातच राहतं, रोजच जातं. काय बोलते मी, हे बघा हा आपला फ्लोर आहे, याच्या खालचा आपला फ्लोर आहे. पण तिथे मी ऑल जेंट्स टाकले, कारण की रात्रीला वॉशरूमला यायला तुम्हाला सतत वरती खाली करायला लागेल. पण खूपच लांब आहे ना याच्यापासून. कुठून? 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे, तुम्ही जाऊ शकता. असं काही नाही आपण लेकच्या असं एवढं शेजारी आपण टेंट नाही लावत ना. किती शेजारी तुम्ही इकडे नाही, त्यांना पण डिस्टन्स आहे. मित्रांनो, हे आहे पवना लेक कॅम्पिंग. तर बघा, हे पवना डॅमच्या शेजारीच हे वसलेलं पवना लेक. तर हे खूप छान वाटतं इथं. आणि ठिकठिकाणी तंबू लावलेले आहेत इथं. हे बघा, प्रत्येकाने आपापल्या प्लॉटचा ताबा घेतलेला आहे आणि तिथं तंबू लावून म्युझिक वगैरे हे बघा मस्तपैकी केलेलं आहे. आणि इकडं बोटिंगची सुद्धा सुविधा आहे. तर आम्ही आता जस्ट आलेलो आहे, मी, माझे मित्र दीपकराव आणि हा देवांश. जायचं का देवांश? बरं चला निघूया. वेदांत आणि देवांश दोघ जणांनी तंबूवर काबू केलेला आहे बरं का. ए देवांश हाय, वेदांत हाय. आता 4:45 वाजलेत, भजी आणि चहा खायची वेळ झाली. भजी कुठे आहेत काय माहिती, आता आपण वर जाऊन बघू भजी कुठे आहेत. फक्त आमचा टेंट सोडून सगळ्यांची भारी आहेत. असं लोक सौंदर्य तुम्ही थोडं बघा. आता समोर दिसतेच तुमच्या,
आपण आता निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवतो थोडंसं पवना लेकमधलं बरं का. तर चला तुम्ही रेडी राहा माझ्याबरोबर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी. काय बघा हे आहे सगळं निसर्ग सौंदर्य पवना लेकवरचं. या ठिकाणी खूप सारे लोक जमतात, खूप म्हणजे खूप लोक जमतात आणि एक दिवस कामाचा टेन्शनचा अतिशय तणावयुक्त जो आठवडा आहे तो रिलॅक्स करण्यासाठी लोक इथे येत असतात. तर बघा आता तुम्हाला पूर्ण मी पवना लेकची सवारी करून दाखवतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून. सर चला बघूया. तलावाच्या काठाला चला जाऊया थोडंसं बसायला. आमची गँग इकडे जमलेले आहे. नम्रता, दीपकराव, वेदांत, देवांश. वेदांत दगड टाकू नकोस. वेदांत दगड टाकतोय. देवांश तू काय टाकतो? वेदांत देवांश कॅमेरा ऍक्शन. हा दीपकराव फोटो काढतायत. नमस्कार. पैसे वसूल कार्यक्रम सांगा. सगळा पैसे वसूल कार्यक्रम आहे इथं. आणि पलीकडे ह्या लेकच्या हा दिसतोय तो लोहगड. हा सूर्य इकडं सनसेट बघायला आलेलो आहे आम्ही आता. सनसेट एवढा भारी आहे, सूर्यासारखा सूर्य दिसतोय. आणि हे जे उंच डोंगर दिसतंय ते लोहगडाच्या अतिशय जवळ आहे किंवा लोहगडच आहे असं म्हटलं जाते. वा ए खाली उतर देवांश. हा खाली जबर आहे. मंडळी वेदांत आहे ना, वेदांत असा पाण्याच्या कडेला आलेला आहे आणि पाय कसे हलवतोय पाण्यात बघा एकदम तलावाच्या काठाला. वा वा छान. वा रे वा 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 छान. कसं आहे रे पाणी वेदांत? थंड थंड वाव. अरे वा इकडे बघा सांगा की. इकडे बघ. गुड गुड मस्त आहे ना पाणी. तो देवांश पण पाण्यात फिरतोय. वा वा वा.
परत नको जायला सांगू आपल्याला चौघालायचं का रे उगाच हे बघ गुड गुड वाचतंय का? बस करायचं का आता? बस झालं ठेव आता. ए बाबड्या बस झालं की देवान झोपाय गेला. आता तू आजो आणि चल आपलं. नाही असू दे तू आवर पाटील. गुड मॉर्निंग. सकाळी 6 वाजलेले आहेत आणि सकाळी 6 वाजता ते मांजर माझ्याकडे येऊन बसलेले आहेत झोपाळ्यावर. ते पण गार लागतंय त्याला पण गारटलेले एकदम. काय एकदम गरमी पाहिजे त्याला जर्किंगची. एकदम शांत झोपलंय या सकाळच्या थंडीमध्ये. ए मनी मग तिकडं बघ कॅमेऱ्याकडं. टुक तिकडं. ती काय डोळं उघडायला माग ना. बरं झोप. तिला काय डोळं उघडायचं दिसत नाही. तर पण असू द्या. सकाळची हवा तिला पण थंड वाटते. आणि प्राणी मात्रांवर माझं खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे मला मांजर कुत्रा हे प्राणी खूप आवडतात. आणि हे मांजर इथं आल्यापासून माझं चांगलं फ्रेंड झालंय. पण काय करायचं आता, याला घरी तर घेऊन जाऊ शकत नाही. नाहीतर आमच्या आई कधीच बाहेर काढून टाकल दोघांना. मला पण आणि मांजराला पण. आहे का नाही म्हणे. मग हॅलो. आता पवना लेक शेजारी आलेलो आहे आपण. पवना लेक वरती डायरेक्ट तुम्हाला घेऊन आलोय मी. इथं बोटिंग वगैरे चालतं बघा. या ठिकाणी बोटिंग चालतंय. आणि सकाळचा सनराईज बघण्यासाठी पवना लेकवरून जो सनराईज दिसतो ना, तो अतिशय मस्त सनराईज दिसतो. एकदम फ्रेश वातावरण आहे सकाळी. सगळेजण इथं येतात सनराईज बघण्यासाठी. आणि वातावरणात एकदम थंडी असते. पण ती थंडी अशी हवीशी वाटते आपल्याला एकदम. कसं बघा आता तुम्हाला मी टेंट वगैरे दाखवतो. ते टेंट असे एकदम लेकच्या बाजूला असे वसलेले आहेत सगळे टेंट. आता आमचे मित्र आणि वेदांत त्याच्यानंतर नम्रता तिथं बसलेले आहेत साईडला. पण बसू द्या, त्यांच्यापासून मी जरा लांब आलो व्हिडिओ बनवायला. कारण मला तो सनराईज खूप आवडतो आणि मी तो चान्स कधी मिस करत नाही. आता तुम्हाला बघा सूर्यप्रकाश दिसत असेल माझ्या बॅक साईडला. सनराईज बघा तुम्हाला मी सांगतोय सनराईज आहे. आला सूर्य तुम्हाला दाखवतो कॅमेरामध्ये. सूर्य हा दिसला का? माझ्या मागच्या बाजूने सूर्य उगवलेला आहे. खूप छान असं निसर्ग सौंदर्य आहे आणि खूप छान असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. कॅम्पिंग म्हणजे काय असतं हे एका रात्रीत समजलं. आतापर्यंत कधी आपण कॅम्पिंगला आलो नव्हतो, पण आता कॅम्पिंगला आलो आणि 1000 रुपयाच्या मानानं काय नाही हो, खूप मजा आहे. संध्याकाळी गेले तुम्हाला चहा पकोडे गरमागरम. त्याच्यानंतर 8 वाजता बार्बिक्यू, 10 वाजता जेवण. त्याच्यानंतर परत आता थोड्या वेळानं आपली पोहे खाण्याची पण वेळ होईल. तर पोहे आणि चहा अनलिमिटेड. आणि त्याच्यापेक्षा
रात्रीचं म्युझिक सिस्टम, इंडोर गेम्स, हे सगळं खूप आल्हाददायक आहे आणि खूप प्रसन्न करणार आहे. एन्जॉयमेंट अशी भारी होते ना, विचारू नका. खरंच खूप मस्त एन्जॉयमेंट होते. फॅमिलीला घेऊन येऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त आहे एकदम. आता हे सकाळचं दृश्य म्हणजे मनाला एकदम चेतना देणारं दृश्य आहे. खूप छान आहे. बघा तुम्ही आता सूर्य उगवलेला आहे मस्तपैकी. दीपकराव बोला. आणि देवांश आलेला आहे सनसेट बघा, सनराईज बघायला. हा? आणि आता वेदांत पण आला सनराईज बघायला. वेदांत, ए वेदांत, काय तळ्यात उडी मारायची का? हा मारायची ना अजून मी ते बोलत आहे सन कुठे आहे? सन सन कुठे आहे? इकडे माग तू उगवतस कुठं आहे सन? तिकडे तिथं तिकडं कुठं आहे? तिकडं तर मला नाही दिसत. कुठं आहे सूर्य? तिथं दिसला का? हा कॅमेरात आलाय का? आलाय का आलाय कॅमेरात? आलाय हॅलो. आओ असू दे, असू दे. आता आपण सकाळ सकाळी नाश्ता करायला बसलोय आणि सकाळचा नाश्ता आहे पोहे आणि चहा. पोहे आणि चहा खायचे आणि आपल्या परतीच्या प्रवासाला लागायचं. तर हा एक शेवटचा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुमच्यासाठी